तर बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मुद्द्यावरून नेमक्या काय काय घडामोडी घडल्यात, तपासासंदर्भात काय अपडेट्स आहेत, जाणून घेऊया. भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतली अजित पवारांची भेट. ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह, जिजाऊ बँक आणि राजस्थान मल्टीस्टेटमधील ठेवीदारांच्या बुडालेल्या पैशांसंदर्भात अजित पवारांशी चर्चा केल्याची धस यांची प्रतिक्रिया. पुरावे नसतानाही भाजप नेते सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडेंवर आरोप, अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती. बीड प्रकरणात अजित पवारांना कोणते पुरावे हवे? अजित पवार हतबल, महाराष्ट्राचे नेते असते तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलं असतं, खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल. माझ्यापेक्षा मोठा अभ्यास असणाऱ्यांना उत्तर देऊ शकत नाही. एसआयटी लावण्यासाठी पहिलं पत्र मी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. नागपूरमध्येही माझं मत स्पष्ट केलं. सुरेश धस यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला पंकजा मुंडेंचं उत्तर. भाजप माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं माफियाकरण होत आहे, खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल. सज्जन माणूस असता तर एका मिनिटात राजीनामा दिला असता, मात्र कसलीच लाज नसल्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपद सोडायला तयार नाहीत. अंजली दमानी यांची धनंजय मुंडेंवर टीका. बीडमधील हत्येचा तपास हा धूळफेक, सुरेश धस बोलतात मात्र वरून दट्ट्या मिळाला की माघार घेतात, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठातील याचिका घेतली मागे. तपासावर समाधानी असल्यानं निर्णय, वाल्मिक कराडावर हत्येचा गुन्हा दाखल करा. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची याचिकेतून केली होती मागणी. तर मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली, देशमुखांचा सवाल. धनंजय देशमुख यांच्या फोननंतर हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे.